तेषामहं समृद्धरता मृत्यु संसार सागरता भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा। किंबहुना धनुर्धरा जो मातीची या ये उदरा तो मातेचा सोयरा केतुला पाव। देवी मी तया जैसे असती तैशिया कणी काळ नोकोनिया घेतला पट्टा। एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरांनी मागे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक अध्याय क्रमांक 12 गीतेतील 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा। अर्थात हे अर्जुना, माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणाऱ्या भक्तांचा मी मृत्यूरूपी संसार सागरातून तात्काळ उद्धार करणारा होतो। अर्थात जो भक्त भगवंताच्या ठिकाणी चित्त स्थिर करतो त्या भक्ताला या जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून अतिशय अल्प कालामध्ये भगवंत उद्धार करतात। अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुला पाव। आईच्या पोटी जन्मलेला प्रत्येक बाळ आणि त्या प्रत्येक बाळावर सारखंच प्रेम करणारी माता असते। त्याप्रमाणे देवी मी तया जैसे असती तैसिया कणी काळ नेकुनिया घेतला पट्टा। भगवंत म्हणतात, जो मला शरण आलेला आहे, जो माझा भक्त म्हणून काम करतोय, कार्य करतोय, त्या सगळ्यांवर मी सारखंच प्रेम करतोय, सारखीच कृपा करत असतो। त्याला या कळी काळातून काय करत असतो, सोडवत असतो, कळी काळापासून सोडवत असतो। एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काही समर्थांची कांता कोरांना मागे। हे संपूर्ण विश्व जे आहे, ज्या ब्रह्माने निर्माण केलेले, ज्या भगवंताने निर्माण केलेलं आहे, त्या भगवंताच्या चरणाशी जर आपण स्थिर राहिलो, त्या भगवंताचं नामस्मरण जर आपण अखंड केलं तर कुठल्याही प्रकारची चिंता आपल्याकडे उरत नाही। अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी माऊली करतात। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या खोणी गावातील हे ठाकरे परिवार, ज्या परिवाराचं आपल्याला सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम पाहायला मिळतंय, कार्य पाहायला मिळतंय। आध्यात्मिक क्षेत्राचा जर विचार केला तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केवळ आपल्या पंचकृषीमध्ये नाही तर अवघ्या या ठाणे, रायगड 3-4 जिल्ह्यांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जात आहे, ज्यांच्याकडे आदर्शयुक्त असं बघितलं जात आहे, असे हे ठाकरे परिवार, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणारे आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ज्यांचं काम आपल्याला पाहायला मिळते, कार्य पाहायला मिळत आहे, असं हे ठाकरे परिवार। आणि या ठाकरे परिवाराच्या मातोश्री वैकुंठवासी रखुमाबाई जनार्दन ठाकरे आईसाहेबांचं 7वं पुण्यस्मरण सोहळा आहे आज। म्हणजे आईसाहेबांना जवळ 7 वर्ष झाले आणि आज 7वं पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी हा आयोजित केलेला आहे। या 7व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली आहे। खरं तर या ठिकाणी जाणीव करून देत असताना, प्रस्तुत अभंगातून ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा। तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करा। भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून, या संसार रूपी राहडगाड्यातून तुम्हाला मी
तात्काळ अर्थात अल्प कालामध्ये सोडवतोय. किती साधं आणि किती सोपं आहे बघा. फक्त आपलं चित्त देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे की. परमार्थामध्ये चित्ताला खूप महत्व आहे. जसं संसार प्रपंचामध्ये वित्ताला महत्व आहे बरं का. संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना माणूस तेव्हा जवळ येतो ज्या वेळेला माणसाच्या खिशामध्ये वित्त असेल, माणसाच्या जवळ वित्त असेल. संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना माणूस माणसाच्या तेव्हा जवळ जातो तेव्हा जेव्हा काहीतरी आशा अपेक्षा त्याच्या पूर्ण होणाऱ्या असतात. आणि या सगळ्या प्रकारच्या आशा अपेक्षा पूर्ण व्हायच्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी वित्ताला महत्व आहे. मी म्हणेन परमार्थामध्ये वित्ताला अधिक महत्व नाहीये, तर परमार्थामध्ये अधिक चित्ताला महत्व आहे. म्हणून माऊली म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि माऊली अंतःकरण पंचकातला चित्त हा चौथा भाग आहे बरं का. पहिलं अंतःकरण आहे, अंतःकरण मन बुद्धी आणि मग चित्त आहे. देवाच्या चरणी जर आपल्याला चित्त अर्पण करायचं आहे तर त्याच्या आधी आपण विचार केला पाहिजे अंतःकरणाचा. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. ज्या भगवंताने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, जो भगवंत अणुरेणूपासून तर सगळ्या सृष्टीमध्ये जे जे दिसतंय त्या सगळ्यामध्ये कार्य करतोय. जळी स्थळी काष्टी पाषाणी सवाई अभ्यंतरी. या ठिकाणी कार्य करण्यासाठी जरी 4 खाणी निर्माण केले असतील, श्वेद जांड जारद आणि उद्वईची 84 लक्ष जीवयोनी जरी निर्माण केली असेल तरी सर्वांमध्ये आणि सर्वांकडे कार्य करणारा तो एकच भगवंत आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे. या सृष्टीची निर्मिती करत असताना ज्या पंचभूतांची निर्मिती केलेली आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या 5ही भूतांना ज्याचं सामर्थ्य आहे, या 5ही भूतांचा जो निर्माता आहे तो श्री गणेश, तो देव, तो पांडुरंग परमात्मा सर्वत्र एकाच रूपाने एकाच तत्वाने भरलेला आहे. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, मडक्याला जोपर्यंत आकार आहे तोपर्यंत त्याच्याकडे मडकं म्हणून बघितलं जात आहे, त्या आकाराकडे बघितलं जात आहे. पण ज्या वेळेला ते फुटतंय ना त्यावेळेला मूळ रूपात त्याचं रूपांतर होतंय, पुन्हा मातीच होते बरं का. सोनाराकडे ज्या वेळेला आम्ही सोनं बनवायला जातोय त्यावेळेला जोपर्यंत अलंकार आहे, अलंकाराच्या रूपात जोपर्यंत तोपर्यंत त्याला वेगळ्या पद्धतीने बघितलं जात आहे. पण अलंकाराच्या रूपाने बनवलेलं सोनं ज्या वेळेला मी मोडायला जातोय की नाही त्यावेळेला तो सोनार तुमचा गोफ आहे, ब्रेसलेट आहे, गंठण आहे, अजून काय ते पाहत नाही. ते सोनं आणि सोनं कशा पद्धतीचं आहे, किती शुद्ध आहे तेच बघितलं जात आहे. साधं उदाहरण आहे. असं म्हणतात सागरामध्ये सूर्याची किरणं पडतात, त्या उष्णतेमुळे सागराची वाफ तयार होते. ती वाफ वरती जाते, त्याचे ढग निर्माण होतात आणि तेच पाणी परत खाली येत आहे. आमच्या घरावर पडलं जात आहे, आमच्या बांधावर पडलं जातं, आमच्या शेतावर पडलं जाते, आमच्या गावात पडलं जात आहे. पण सांगू का, कुठेही जरी पाणी पडलं ना तरी पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची एकच इच्छा असते, मला सागराला जाऊन मिळायचं आहे. ते नितोळ्यांच्या रूपामध्ये पडतंय, होळीच्या रूपामध्ये ते ओळाला जाऊन मिळतंय, नाळ्याला जाऊन मिळतंय, तो नाळा एखाद्या नदीला जाऊन मिळतंय. नदीच्या उगमापासून ते नदीच्या शेवटपर्यंत तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, जिथून माझी निर्मिती आहे ना त्या सागराला जाऊन मला मिळायचं आहे. मग अनेक प्रकारचे धके चपेटे सोसत, अनेक प्रकारचे डोंगर नाले सगळं काही पार करत, किती जरी अडचणी आल्या, किती जरी व्यत्यय आले तरी सगळ्यावर मात करत, सगळ्याला पार करत ज्या वेळेला ती नदी सागराला जाऊन मिळते ना त्यावेळेला स्थिर होते. आमचंही तसंच आहे. जोपर्यंत आम्ही त्या सागराला मिळत नाही ना, सागराची भेट आम्हाला होत नाही ना, तोपर्यंत आमची धावपळ चालू असते. बघा सगळ्या गोष्टी आम्हाला असतात, जय पराजय असते, मान अपमान असते, सुखदुःख असते, जन्म मृत्यू, या सगळ्या गोष्टी आल्या. सगळ्या बंधनामध्ये आम्ही अडकलेलो असतोय. आम्ही काय करायचं, ही सगळी बंधनं तोडून जी काही व्यत्यय येतील, जे काही अडीअडचणी येतील त्या सगळ्या तोडून, त्या सगळ्या पार करून आम्हाला काय करायचं आहे,
सागराला जाऊन मिळायचंय. ज्या वेळेला ती नदी सागराला जाऊन मिळते ना त्यावेळेला ती स्थिर होते, तिचं वेगळं रूप उरत नाही. अनेक नद्या सागराला जाऊन मिळतात, पण सागराला जाऊन मिळालेल्या नद्या आम्ही ओळखू शकत नाही. अमुकच नदीचं हेच पाणी आहे, वेगळं रूप उरत नाही. तसं ज्या वेळेला आम्ही जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतोय ना तोपर्यंत आम्हाला सगळं चालव. संकोचित वृत्तीने जोपर्यंत आम्ही कार्य करतोय तोपर्यंत मान अपमान आला, जय पराजय आलं, सुख दुःख आलं, जन्म मृत्यू आला, सगळं चालव. पण देहातीत ज्या वेळेला होऊन आम्ही विदेह स्थितीमध्ये कार्य करतोय, ज्या ज्या गोष्टींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं आहे ते ममत्व बाजूला करून ज्या वेळेला त्याच वस्तूंविषयी त्याच व्यक्तींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण होते ना त्यावेळेला जीवशिव ऐक्य होत आहे. आणि एकदा जीवशिव ऐक्य झालं की मग आमचं वेगळं पण उरत नाही. भगवंतांना विचारलं तुम्हाला कोणते भक्त आवडतात. देवाला आवडणाऱ्या भक्तांची यादी याच अध्यायामध्ये पुढे दिली बरं का. या 12व्या अध्यायामध्येच पुढे सांगितलेलं आहे. आवडणाऱ्या भक्तांमध्ये देवा ओळख करून देतात आणि ती ओळख करून देत असताना ते मार्गदर्शन करत असताना भगवंत काय म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. कोणते भक्त देवाला आवडतात, जे सदा संतुष्ट आहेत. आता संतुष्ट राहायचं म्हटल्यानंतर ती विदेह स्थिती निर्माण झाली पाहिजे. तोपर्यंत मनुष्य संतुष्ट होत नाही. कारण आशेने जगणारा मनुष्य पुढे पुढे पावलं टाकतो. आज ना उद्या मला हे मिळेल ते मिळेल. बरं एखादी वस्तू माणसाला प्राप्त झाली ना की दुसऱ्या वस्तूची लगेच अपेक्षा आशा लगेच निर्माण होत असते. त्याला पायी चालण्याचं सामर्थ्य नाही ना तो बोलतो देवा दोन्ही पाय जर मला व्यवस्थित दिले असते ना तर पायी तरी चाललो असतो रे. पायी चालणारा सायकलवाल्याकडे पाहतो, सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे पाहतोय, मोटरसायकलवाला चारचाकीवाल्याकडे पाहतोय, तो चारचाकीवाला पण महागड्या गाडीकडे पाहतोय. आणि ती महागडी गाडी पण कधीतरी मौली ट्रॉफिक मध्ये अडकली ना तर ते पण वरती पाहतात हेलिकॉप्टरकडे, त्याला कुठे ट्रॉफिक वगैरे आहे. गाढव ज्या वेळेला थकतोय की नाही त्यावेळेला तो मालक काय करतो माहितीये का, त्याच्या डोक्यावरून अशी एक काडी बांधतोय, समोर हिरवी पेंडी लावतोय, त्याला दिसेल अशी. ते मिळेल ह्या हेतूने ते पुढे पुढे पाऊल टाकत असतंय. तुम्ही सांगा ना किती चालला तर त्याला ती पेंडी मिळेल. तसं माणसाचं आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना आशेने जगत असतो. आज मला हे मिळालं, उद्या मला ते कधी मिळेल, ते मिळालं, परत अशा अपेक्षा माणसाच्या वाढत असतात. संसार माणसाचा कधीच पूर्ण होत नाही, कधीच नाही. एखाद्या खॉट मध्ये टेकलेल्या म्हणजे अगदीच शेवटच्या घटका मोजणाऱ्या माणसाला विचारा, बस झालं का संसार, आता पुरे झाला का. तो ही अपेक्षा करतोय नातवाचं तेवढं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं, तेवढा तो व्यवहार होणार आहे ना तेवढा झाला असताना मग मी गेलो असतो, मग काही हरकत नाही. सुरुवातही पश्चातापाने आहे संसाराची आणि शेवटही पश्चातापाने आहे. या ठिकाणी भगवंत जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना बघा किती स्पष्ट सांगतायत, या संसार रूपी भवसागरात जर तुम्हाला तरायचं असेल, या जन्म मृत्यू रूपी भवसागरामध्ये जर तुमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर मी अतिशय अल्प कालामध्ये तुम्हाला सोडवतोय ना. तुम्ही फक्त काय करा, चित्त माझ्या चरणी अर्पण करा. अतिशय अल्प कालामध्ये सोडवतोय. आम्हाला ते करता आलं पाहिजे. आम्हाला ते चित्त देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. त्या देवाची सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. त्या देवाला आम्हाला बसता आलं पाहिजे, त्याचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आजचा विचार जर केला तर आम्ही म्हणतोय देवाच्या नावात चोरांचा बाजार. धर्माचं कार्य करता करता आम्ही अधर्म करतोय हे आम्हाला कळत नाही. फक्त धर्म पुढे करतोय आम्ही, बरं का, देवाला पुढे करतोय, पण काम काय करतोय आम्ही, त्या धर्माचं करतोय. अशी बरीच उदाहरणं आहेत, बरीच उदाहरणं आहेत. तो देव कसा याची ओळख करून देत असताना देवाने, त्या भगवंताने याच गीतेमध्ये सांगितलेले, नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावकान चैनम क्लेदेंती पुनशोषयती मृतः. काय म्हणतात भगवंत, तो अग्नीने जळत नाही, शस्त्राने तुटत नाही, पाण्याने चिखलाने कालवत नाही, वाऱ्याने जळत नाही. अशा प्रकारे तो देव आहे. निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे.
त्या देवाला आम्ही हाताने स्पर्श करू शकत नाही, आमच्या चामड्याच्या डोळ्याने पाहू शकत नाही. त्याची सेवा करायची म्हटल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा निर्माण होते आणि त्याची सेवा करावी म्हणून अशा अपेक्षेने आम्ही प्रयत्न सुद्धा करत असतो. पण नेमकं होतंय काय, तो देव आमच्या घरामध्ये सेवा स्वीकारत असतो आमच्या आई वडिलांच्या रूपाने. बरं का, आमच्या आई वडिलांच्या रूपाने तो देव सेवा स्वीकारत असतो. या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली काय म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. मातेच्या पोटी जन्म घेणारा प्रत्येक बाळ मातेला आवडत असतो. सगळ्या बाळावर माता सारखीच प्रेम करत असते. आणि सांगू का, सगळ्या मुलांवर सारख्याच प्रेम करणाऱ्या मातेला माता म्हटलं जातंय, आई म्हटलं जातंय. आईचं प्रेम वेगळं असतंय. आज 7वं पुण्यस्मरण आहे माऊली. या कलियुगामध्ये परिस्थिती अशी आहे, आता काहीतरी 10 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे, पुण्याची एक घटना आहे. आई वडिलांनी हाडाची काढ केली, मेहनत केली, काबाड कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं, मुलांना सांभाळलं, मुलांना वाढवलं, घडवलं, मोठं केलं, शिकवलं, चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण दिलं त्यांना. एक मुलगी एक मुलगा, दोन्ही परदेशात. बरं का, आई काही काळ आधीच वारली गेली, मेली गेली. बाप होता, बापाला आधार कोणाचा नव्हता माऊली. तो बाप त्याच्या मित्राकडे राहायचा, तो मित्र त्याला सांभाळत होता. ज्या वेळेला तो वारला गेला ना, त्यावेळेला मुलाचा नंबर लावला, मुलाशी संपर्क झाला नाही. जवळजवळ बराच वेळ, बराच काळपर्यंत ते संपर्क करत होते, पण त्या मुलाशी संपर्कच झाला नाही. मुलीशी संपर्क झाल्यानंतर मुलीचं उत्तर असं आलं, जाळा नाहीतर गटारात फेकून द्या. समजतंय? माऊलीच्या युगामध्ये आम्ही राहतोय ना, युगाचं नाव आहे कलियुग. आई गेल्यानंतर 7व्या वर्षापर्यंत पुण्यस्मरण साजरे करणारी माणसं या ठाकरे परिवारामध्ये आहेत, म्हणून यांचा आदर्श घ्यायला पण हरकत नाही. आज 7 वर्षे झाली आई गेलेली. काही ठिकाणी आठवण करून द्यावी लागते, पण या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, महाराज म्हणे दरवर्षी आम्ही असा भव्य दिव्य कार्यक्रम करत असतो, कीर्तन आयोजित केलं जात आहे. पण ह्या वर्षी याच ठाकरे परिवारामध्ये एक दुःखद घटना घडल्यामुळे, त्यांचाच भाऊ त्यांना सोडून गेल्यामुळे आपण थोडका काही न होईना आपण दरवर्षाप्रमाणे कार्यक्रम करायचा या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे. आई आई असते दादा. या जगामध्ये बाळाला जन्माला घालताना स्वतःच्या जीवाचा विचार न करणारी जी आहे ना, तिला माता म्हटलं जात आहे. आम्ही एकदम मोठे झालो ना, आम्ही एकमेकांशी भांडत असतो, एकमेकांना मारझोड करत असतो. आज संपत्तीसाठी, प्रॉपर्टीसाठी, पैशा अडक्यासाठी कित्येकांचे भाऊबीज बंद झाल्यात माऊली. कित्येकांचे रक्षाबंधन बंद झालेत. का? प्रेम कमी पडलं म्हणून. पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती याला कारण फक्त एकच. परवाचीच काहीतरी पुण्यातलीच घटना, स्वतःच्या भावाला मारण्यासाठी सुपारी देऊन भावाला मारलं. हेच आमचं काहीही न पाहता, कुठल्याही प्रकारची अशी अपेक्षा न करता आमच्यावर निष्कामतेने आणि निरापेक्षेने प्रेम करणार हे जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. काय पाहतंय हो आई आपल्या? ते बाळ ज्या वेळेला गर्भामध्ये वाढत असते ना, त्यावेळेला माहिती नसते आईला काळं आहे की गोरं आहे. आम्ही कशावर प्रेम करतोय? आम्ही कशावर प्रेम करतोय? काळं गोरं पाहून आम्ही प्रेम करत असतोय. आईला माहिती नसते काळं आहे की गोरं आहे, मुलगी आहे की मुलगा आहे हेही माहिती नसतंय, चांगलं आहे की अपंग आहे हेही माहिती नसतंय. पण तरी सुद्धा आई त्याच्यावर जीवापार प्रेम करत असते, जीवापार प्रेम करत असते. माऊली, ज्या वेळेला आमच्या घरामध्ये एखादा आमचा म्हातारा, आजी आजोबा ज्या वेळेला आजारी पडतात, फ्लॉट मध्ये पडतात, 2 महिने 4 महिने 6 महिने माणसं सेवा करतायत, नंतर नंतर कंटाळत आहेत. बरं का?
जी आजी आजोबा सगळं जागेवरच होतंय, तिचं सगळं जागेवरच करावं लागतंय, त्याचं सगळं जागेवरच काढावं लागतंय. 2 महिने 4 महिने सेवा केल्यानंतर घरातली माणसं देवाला प्रार्थना करतायत, त्याच्या मृत्यूसाठी प्रार्थना करतायत, देवा एकदा सोडव त्यालाही आणि आम्हालाही. अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला दाखवेन ना मी आज, कित्येक उदाहरणं दाखवेन. मुलाची आई वडिलांनी किती वर्ष सेवा करावी. आम्ही 4 महिन्यात कंटाळतो, 5 महिन्यात कंटाळतो. एखाद्या मुलीची किंवा एखाद्या मुलाची सेवा आई वडिलांनी किती 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 महिने करावी. जन्मताच अपंग असलेली मुलगी माऊली, जन्मताच, बाबा सगळं जागेवरच होतंय, तिचं खाणं पिणं जागेवर, सगळं मलमूत्र सगळं जागेवर, उठता येत नाही तिला. अशा अवस्थेमध्ये असलेल्या गेली 40 वर्ष त्या मुलीची सेवा करणारे आई वडील तुम्हाला आजही माझ्या बरोबर झाला दाखवतोय. 40 वर्ष वृद्ध झाले ते आई वडील, बाबा त्यांचं त्यांना काही होत नाही, दृष्टी कमी झाले, पण तरी सुद्धा आजही त्या मुलीची सेवा करतायत. आणि जेव्हा जेव्हा देवापुढे हात जोडतायत ना, तेव्हा तेव्हा त्या मुलीसाठी दीर्घायुष्य मागतायत. 40 वर्ष सेवा करूनही त्या मुलीला उदंड आयुष्य लाभावं ही प्रार्थना करणारे या जगातलं एकमेव दैवत आहे आई वडील. आणि म्हणून ज्या वेळेला ते बाल वाढत असते ना गर्भामध्ये, त्यावेळेला आईचं देहावरचं प्रेम कमी झालेलं असते, त्या बाळावर प्रेम करत असते. म्हणून तर एक कित्येक काळ, कित्येक महिने, कित्येक दिवस तिला एखादी पदार्थ जर खायला मिळालं नाही आणि तोच पदार्थ जर पंगतीत बसल्यानंतर पात्रामध्ये आलं ना, तर त्या पदार्थाकडे बघितल्याबरोबर तिच्या तोंडाला पाणी सुटतंय, हात जातोय तिथे घासामध्ये ते पदार्थ घेते. बरं का, घासामध्ये पदार्थ घेते आई, तोंडापर्यंत येते सुद्धा, पण तेवढ्यात तिच्या लक्षात येते, नको हे जर खाल्लं तर माझ्या बाळाला त्रास होईल. तो घास तिथल्या तिथे बाजूला करते, दुसरा घास घेते. म्हणून आई आई असते. आईला आपण उपमा कसली देणार, कसली देणार उपमा आपण आईला? सूर्याची उपमा जर आईला दिली तर सकाळी मंद प्रकाश देणारा सूर्य मात्र दुपारच्या वेळेला तापला जातो. आमच्यासाठी आई जशी लहानपणी असते ना आमच्या, तेवढाच प्रेम, तेवढीच माया. आम्ही किती मोठे झालो ना तरी तेवढाच प्रेम असतो आणि तेवढीच माया असते. सांगू का, मुलगा कितीही मोठा झाला, कितीही मोठा झाला तरी तो त्याच्या आयुष्यामध्ये आई वडिलांपेक्षा कधीही मोठा होत नसतो, कधीही मोठा होत नाही, कधीही मोठा होत नाही. म्हणून आईला सूर्याची उपमा आम्ही देऊ शकत नाही. असं वाटलं आईला आम्ही सागराची उपमा द्यावी, पण तो सागर खारट आहे. आमच्या आईच्या बोलण्यामध्ये गोडवा आहे आणि सतत गोडवाच आहे बोल. आमच्या आईला आम्ही किती जरी त्रास दिला ना, आम्ही कशीही जरी वागलो ना, तरी आई कधीही मुलाला शाप देत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आशीर्वादच देते, आशीर्वादच देते. आमचं अनंत अपराध पोटात घालून माझा मुलगा तसा नाहीच आहे जगाला ओरडून सांगणार या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. त्या दैवताचं नाव आहे आई. किती पण थोडंसं असू द्या ना मुलगा, त्याच्या सगळ्या खोड्यांवर पांघरून घालून त्याला जवळ करून मायेने हात फिरवून आणि जगाला सांगते माझा मुलगा तसा नाहीये. कारण आईला अशा अपेक्षा असते, आज ना उद्या माझा मुलगा सुधरेल, चांगला वागेल. बरं का, आईला जर परिसाची उपमा द्यायची म्हटल्यानंतर तर परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर सोनं होते, परिस होत नाही. आई आमच्यावर प्रेम करताना कशा पद्धतीने प्रेम करते, काही काही अगदी त्या मायेमध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता ठेवत नाही, त्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता ठेवत नाही. विशेष म्हणजे आम्ही ज्या वेळेला देवापुढे हात जोडून उभे राहतो ना, त्यावेळेला आम्ही देवाकडे आमच्यासाठी काहीतरी मागत असतो, आमच्या सुखासाठी मागत असतो, आमच्या समाधानासाठी मागत असतो. आम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आमची प्रगती व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो. पण ज्या वेळेला आमची आई देवापुढे उभी राहते ना हात जोडून, त्या वेळेला स्वतःसाठी काहीही न मागता
देवाकडे प्रार्थना करते, फक्त माझ्या मुलांनी सुखात राहावं, समाधानात राहावं. मुलांच्या सुखामध्ये आणि समाधानामध्ये समाधान मानणार दैवत त्यांचं नाव आहे आई. त्या दैवताचं नाव आहे आई. चला मग आपण कल्पतरूची उपमा देऊ या आईला. कल्पिलेलं फळ देतंय ते कल्पतरू. बरं का, तुम्ही जे मागाल ते देणार कल्पतरू. तो तुमचं हिताचा आहे का अनहिताचा आहे त्याचा विचार कल्पतरू करत नाही. पण सांगू का, आयुष्यभर फक्त मुलाच्या हिताचाच विचार करणारं जगातलं दैवत आहे आई. अनहिताचं कधीच काही देत नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणले मौलींनी, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. सांगा ना, ती आई बिचारी सकाळी लवकर उठून अगदी घरातलं पटापट पटापट उरकत असते, ज्या वेळेला तिचं लहान बाल असतंय. बरं का, पतीला डबा बनवून देण्यापासून, भाकरी भाजी बनवून देण्यापासून, भांडी घासण्यापासून, कपडे धुण्यापासून, घराला झाडून पोछा मारण्यापासून सगळं पटापट पटापट आवरत असते. तिची ती धावपळ बघून शेजारीने विचारते, काय ग काकू एवढी धावपळ का तुझी? काय ग ताई एवढी धावपळ का तुझी? एवढ्या वेगात का तू सगळं आवरायला घेतलंय? कुठे जायचं आहे का? त्यावेळेला ती बोलते, ताई माझं बाळ जाग होण्याच्या आधी मला हे सगळं आवरायचं आहे. एकदा बाळ जाग झालं ना माझं की मग त्या बाळाच्याच सगळं मला पाहावं लागतंय. आणि बघा ना, हे सगळं आवरता आवरता बिचारीचे केस अस्तव्यस्त झालेले असतात. लुगडा साडी काय असेल तर ते कुठे काय कशी, हे आवरता आवरता सगळं हातबीत माखलं करते. बिचारी त्या साडीला लुगड्याला पुसत असते. अलग लक्षात, स्वतःच्या कपड्यांकडे लक्ष नसते, स्वतःच्या चेहऱ्याकडे लक्ष नसते, स्वतःच्या केसांचा विचार करत नाही. पण ज्या वेळेला ते बाळ उठतंय ना, जाग होतंय ना, त्यावेळेला त्याला जवळ करून छान अशी आंघोळ घालते आई. आता त्या बाळाला आहे की नाही, कुठल्या प्रकारचा साबण किती महागडा लावलाय ते बाळाला माहिती नसतंय. बरं का, पण ती आंघोळ घालताना तो सुगंधित साबण आणि त्याचा सुगंध आणि त्याचा आनंद आई घेत असते. ते बाळ ज्या वेळेला आंघोळ झाल्यानंतर ती आई बघा मस्त की अगदी त्याला कपडे छान असे नवीन कपडे घालत असते. त्याला माहिती नसते नवीन आणि जुनं काय असतंय, ते माहीत नसते. म्हणून त्याच्यामध्ये काही वेळेला ते शिशू पण करून मोकळं होत आहे. बरं का, पण ते छान कपडे घातले ना अगदी मस्त असे की मग त्याला गंध पावडर अगदी टिळा बिळा व्यवस्थित लावत असते. आणि सांगू का, स्वतःच्या चेहऱ्याकडे न पाहता, स्वतःच्या कपड्यांकडे न पाहता ती आई त्या बाळाचं निरीक्षण करत असते. त्या बाळाला काही माहिती नसतंय मला किती महागडी पावडर लावलेली आहे, माझ्या अंगावर किती महागडे कपडे आहेत, की कशा प्रकारची माझी मेकअप केलेली आहे, हे अजिबात काही माहिती नसतंय त्या बाळाला. पण तरी सुद्धा त्या बाळाकडे की नाही ती आई अगदी न्याहाळत असते. त्या बाळाला एकटक लावून पाहत असते. कारण बाळाला जरी काही कळत नसलं ना तरी त्या बाळाच्या आनंदामध्ये आईला आनंद असतो. ती आई त्या बाळाचं निरीक्षण करत असते, त्याला एकटक लावून पाहत असते. आणि मग हळूच कुठेतरी आपलंच दृष्ट लागू नये म्हणून एखादा काळा टिळा त्याला लावून टाकते. बरं का, बाळाच्या सुखामध्ये त्या आईला सुख असते. आणि म्हणून या जगातलं आपल्यावर निष्कामतेने आणि निरापेक्षेने प्रेम करणारं एकमेव दैवत जर असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. आम्हाला लहानपणी म्हण होती, आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाई, तरी आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. मी म्हणेन, आमच्या चामडीचे जोडवे जरी करून दिले ना आई वडिलांना तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून आम्ही आयुष्यात कधी मुक्त होणार नाहीत. म्हणून त्या आईची महती या ठिकाणी वर्णन करतात मौली. ती याच्यासाठी वर्णन करतात की ज्याप्रमाणे आई सर्वांकडे सारख्या दृष्टीने पाहते, सर्वांवर सारखं प्रेम करते, त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा कसा आहे, समचरण दृष्टी आहे की नाही. तुकोबा त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना काय म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी या हरिवृत्ती राहो. आणि म्हणून अखंड जो असा भगवंत आहे त्याच्या चरणी, त्याच्या ठिकाणी आमचं चित्त आम्ही स्थिर केलं पाहिजे. आज आम्ही काय करतोय माहिती आहे का, अंतरंगापेक्षा बाह्यरंगाला विशेष महत्व देतो. देव बाहेरून व्हावं की आतून व्हावं हेच आम्हाला कळत नाही. बरं का, म्हणून या ठिकाणी चित्त जे सांगितलंय ना, हा चित्त चौथा भाग आहे. पहिला अंतःकरण आहे. ज्या वेळेला आम्ही अंतःकरणाचा विचार करतोय ना त्यावेळेला बाह्यंगाचा विचार आमच्याकडे येत नाही. आम्ही आतून बदलायचा प्रयत्न करत असतो.
आणि आतून जर बदलायचं असेल तर त्यासाठी आम्हाला आत्मज्ञानाची गरज असते. आत्मज्ञान कशाला म्हणतात? आपण स्वतःला स्वतः शोधणे याला आत्मज्ञान म्हणतात. स्वतःला स्वतः शोधणे याला आत्मज्ञान म्हणतात. आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालून जर कुठे प्रवास करत असू ना तर त्यावेळेला आम्ही खूप जपत असतोय, काळजी घेत असतोय. बसताना वगैरे, त्या वाहनातून उतरताना, प्रवास करताना एवढी काळजी घेत असतोय की जेणेकरून त्या कपड्यांवर कुठेतरी डाग पडता कामा नाही. का? आम्ही पांढरे शुभ्र कपडे घातलेले. संत म्हणतात, दादा या पांढरे शुभ्र कपड्यांवर ज्याप्रमाणे डाग पडू नये म्हणून जेवढी काळजी घेतोय, जेवढा जपतोय, तेवढी किंवा त्यापेक्षा विशेष काळजी जर चरित्रावर डाग पडू नये म्हणून घेतली तर तुझं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार. आणि चरित्रावर डाग पडू नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही बाह्यांगापेक्षा अंतरंगाचा पहिला विचार केला पाहिजे. कारण जे किचन मध्ये शिजतंय ना तुमच्या स्वयंपाक रूम मध्ये, तेच ओटीवर येतंय. आज विज्ञान एवढं प्रगत आहे, एवढं पुढे गेलेलं आहे की एकदा मशीन मध्ये माणसाला टाकलं ना बाबा की सगळ्या प्रकारच्या गाठी ते दिसतात. त्याला कुठे गाठ आहे, कानाला आहे, तोंडाला आहे, घशाला आहे, पोटाला आहे, अजून कुठे हाताला आहे, पायाला आहे, सगळ्या गाठी दिसतात. पण सांगू का, अशी एकही मशीन नाहीये की त्या मशीन मध्ये माणसाच्या आतल्या गाठी दिसतात. महिना 2 महिने आमच्या जवळ येतात, बसतात, मस्त की गोड बोलतात. आणि ज्या वेळेला काहीतरी विपरीत करतात त्यावेळेला तो माणूस बोलतो, 2 महिने येऊन माझ्या जवळ बसला ना, मला कळलं सुद्धा नाही, सगळं माझ्याकडून त्यांनी सगळं माहिती करून घेतलं. पक्का आतल्या गाठीचा ना तो. या आतल्या गाठी आतमध्ये आहेत. जोपर्यंत अंतःकरण आमचं स्वच्छ होत नाही ना, जोपर्यंत आतमध्ये आमच्या बदल होत नाही ना, तोपर्यंत आम्हाला बाहेर काही बदल दिसणार नाही. आणि संतांना अपेक्षित आहे तो आतला बदल. जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला दिली. कशासाठी? मनोरंजनासाठी, टाइमपाससाठी नाही. परिवर्तन घडावा हा उद्देश आहे. पहिल्या अभंगापासून तर शेवटच्या अभंगापर्यंत आम्ही गाथेचा विचार केला तर गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. जो अनुभव आला, जो प्रसंग आला, जे जीवनामध्ये घडलं ते अभंगाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबांनी त्या ठिकाणी कथन केलेलं आहे. जे घडलं ते अभंगाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी मांडलेलं आहे त्यांनी. पहिल्या अभंगापासून जर शेवटच्या अभंगापर्यंत जर आम्ही विचार केला ना तर निश्चित आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. संतांना जे अपेक्षित आहे ना ती भक्ती आमच्याकडून घडली पाहिजे. आज या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर परिस्थिती अशी आहे, प्राण्या पक्ष्यांवर प्रेम करणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात, पण तीच माणसं माणसांचा द्वेष करत असतात, तिरस्कार करत असतात. संतांनी प्राण्या पक्ष्यांवर प्रेम केलं ना, पण सुरुवात माणसापासून केली. कोणाचाही द्वेष नाही केला, मत्सर नाही केला, तिरस्कार केला नाही. उलट अर्थी ज्यांनी त्रास दिला ना त्यांच्यासाठी सुद्धा मागितलं काय? जे खळांची व्यंकटी सांडो. 18 अध्यायी ज्ञानेश्वरी दिली माऊलींनी आम्हाला, चांगदेव 65 दिली, अमृताना ओवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला. एवढंच नाही तर आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका म्हणजे हरिपाठ आहे. बरं का, हरिपाठ म्हणजे साधं सुद्धा नाहीये ते. फक्त एकांतात शांत चित्ताने जर आम्ही प्रत्येक अभंगाचा आणि प्रत्येक ओवीचा, प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर निश्चित कळेल आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचं मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तिका आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं जगावं, कसं राहावं हे जर आम्हाला शोधायचं असेल तर पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत आम्ही हरिपाठाचा विचार केला पाहिजे. ज्या वेळेला एखादी वस्तू आम्हाला माहिती नसते कशी वापरायची, घरामध्ये आणल्यानंतर तिच्या बरोबर असेल ती माहिती पुस्तिका आम्ही काढतोय, मॅन्युअल गाईड काढतोय आणि मग त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने दिलेले त्या पद्धतीने आम्ही हाताळतोय. तसं आम्हाला हा नरदेह जो भगवंताने दिलेला आहे, 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे. उद्धाराचा मार्ग हा नरदेह आहे. विशेष बुद्धी दिली, वैखरी दिली. बघा ना, 4ही वाचा कोणाला आहेत?
परा पच्यंती मध्यम आणि वैखरी नरदेहालाच आहेत. भूक लागली तर मागून घेऊ शकतो, कोणाशी काय बोलायचं असेल सांगू शकतो, जगण्याचं स्वतंत्र आहे, उभ्या करण्याचा तयार केला. पण एखाद्याला जर आडवा गेला तर झालेलं काम विस्कटल्याशिवाय राहत नाही. बरं का, आम्ही मांजर आडवी गेली तर 5 पावले मागे येतो. मी म्हणतो याची गरज नाहीये, काही नाही अपशकुन वगैरे. ती मांजर बिंदास जाते आपण आडवे गेल्यानंतर, ती कुठे 5 पावलं मागे येते. एखाद्या वेळी जर मांजर आडवी गेली ना, तुमचं काम व्हायचं राहणार नाही, 100% होईल. पण माणूस जर आडवा गेला, झालेलं काम पण काही वेळेला होत नाही. झालेलं काम पेपर हातात येणार आणि एखादा जर आडवा गेला, सगळं काम झालं बोलतो, पण ते काय झालं मध्ये काय माहिती. आमच्या जगण्या वगण्यापासून परमार्थाला सुरुवात होते, भक्तीला सुरुवात होते, हे आम्हाला माहिती नाहीये. संतांनी पहिला विचार तो केला जगण्या वागण्याचा. हे सगळं केलं. तुम्ही विचार करा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना जगता वागता यावं, समाजाने स्वीकारावं, मानपत्र मिळावं म्हणून रुक्मिणी माताने विठ्ठलपंत आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली. यापेक्षा वेगळी शिक्षा कुठली असेल रे? यापेक्षा मोठी शिक्षा कुठली असू शकते, ज्याला आम्ही आत्महत्या म्हणतोय? देहांत प्रायचित्त. एवढं सगळं करून सुद्धा माऊली ज्या वेळेला श्री गुरूंकडे मागण्याची वेळ येते त्यावेळेला काय मागतात? जय बजरंग बली तोड दुश्मन की नली नाही दादा. ज्यांनी तिरस्कार केला, ज्यांनी द्वेष केला, मत्सर केला, किती मत्सर. अरे एखाद्या वेळी माऊलींची सावली एखाद्याच्या अंगावर पडावी आणि त्याने जाऊन इंद्रियाच्या डोहामध्ये आंघोळ करावी आणि म्हणावं संन्यासाच्या पोराची सावली पडली, वाटलो रे. काही वाटलं नसेल त्याला त्यावेळेला हे ऐकताना. पण सगळं सहन केलं. मागण्याची वेळ आल्यानंतर विश्वात्मक देवाकडे विश्व प्रार्थना जी केली, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दाने. देवा काय द्यायचंय तुम्ही मला? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. आम्हालाही अशाच पद्धतीने वागायचंय, जगायचंय. आमचा जो वाकडेपण आहे ना तो गेला पाहिजे. सांगा ना, दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो माऊली तो. आमच्या बांधावर देव वाढले ते असेच ना. आजोबाच्या काळामध्ये एकच देव होता बरं का. पण आजोबांनी जो दगड नेला ना नारळ फोडाला, बापाने त्यालाही शेंदूर लावून टाकला. थोडा राहिल्यानंतर हाताला पुसला त्याने. मुलाच्या वेळेला तो एक वाढला. बापाने जो दगड नेला होता नारळ फोडाला, त्याला मुलाने शेंदूर लावून टाकला. असे वाढले आमचे बरं का. महत्वाचा विषय असा आहे की दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. माणूस किती दिवस मंदिरात गेल्यावर देव होईल? किती दिवस? अंतःकरणाचा जर विचार केलाच नाही, कधी स्वतःचा जर विचार केलाच नाही, पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला नाही, आम्ही किती जरी परमार्थ केला, किती जरी ग्रंथ वाचन केलं तरी परिवर्तन होईल का? होईल परिवर्तन? एका साधू पुरुषांना त्याच्या शिष्याने विचारलं, महाराज म्हणे आम्ही बरंच काही करतोय, देवाच्या बाबतीत आम्ही कधी काही कमी पडत? अशी बरीच असतात बरं का माणसं. देवाच्या बाबतीत आम्ही कधीच काही कमी पडत नाही. बरीच माणसं असतात अशी बोलणारी. आणि त्याच पद्धतीने ते शिष्य त्या साधूला सांगायला लागले, महाराज आम्ही बरंच काही करतोय, नामस्मरण करतोय, देवाचं स्तवन करतोय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही करतोय, भजन पूजन अमुक तमुक हे सगळं काही करतोय, पण आम्हाला आत्मसाक्षात्कार नाही, आम्हाला आत्मप्रचिती नाही. जो परमानंद आम्हाला, जो ब्रह्मानंद प्राप्त व्हायला पाहिजे तो परमानंद ब्रह्मानंद आम्हाला प्राप्त होत नाही. आम्हाला सुख मिळत नाही, आम्हाला शांती मिळत नाही, असं चित्त स्थिर होत नाही, आमचं मन स्थिर होत नाही. कारण काय बरं का? त्या सगळ्या शिष्यांना सांगितलं त्या साधूने, ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला उद्या सकाळी देतो. नेहमीप्रमाणे रोज तुम्ही 7 वाजता मठामध्ये येता ना, उद्या 7 वाजता मठामध्ये या, त्याचं उत्तर तुम्हाला मी उद्या देतो. आणि झालं ठरल्याप्रमाणे. उत्तर ऐकण्याच्या आशेने रोज 7 वाजता येणारे ते शिष्य आज 6:45 येऊन बसलेत मठामध्ये आणि महाराजांची वाट पाहतायत बरं का. 7 वाजता महाराजांचं आगमन झालं. पांढरे शुभ्र कपडे घालून महाराज आले होते. महाराजांना अगदी निहाळलं त्यांनी.
बरं का. महाराजांनी हात जोडले, नमस्कार केला, सगळ्यांना रामकृष्ण हरी, सर्वांनी रामकृष्ण हरी केलं. आणि मग महाराजांनी विचारलं, कसे वाटतात कपडे माझे आज. पण त्या मठामध्ये जाताना महाराजांनी हाताला एक काळा डाग लावला होता, त्या शर्टला, वरचा जो कपडा होता त्याला. सगळ्यांकडून एकच उत्तर आलं, महाराज हाताला काळा डाग लागलाय. काय उत्तर आलं, महाराज हाताला काळा डाग लागलाय. महाराजांनी सांगितलं, जोपर्यंत तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही ना, तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला जे करताय त्याची प्राप्ती मिळणार हे मात्र निश्चित आहे, मिळणार नाही. पायापासून तर पार अगदी वरपर्यंत सफेद ड्रेस तुम्हाला नाही दिसला रे, पण एवढासा काळा डाग दिसला ना. दत्तगुरूंनी 24 गुरु केले, भागवतामध्ये त्यांची यादी आहे. अनेक गुरु केले पण 24 गुरूंची यादी आहे भागवतामध्ये, बरं का. माऊली म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुचे आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. अनेक प्राणी पक्षी, अनेक माणसं अशी आहेत की त्यांच्याकडे काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असतंय. काळा डाग पाहू नका, चांगलं असेल ते घ्या, नमस्कार करा आणि बाजूला व्हा. कुठल्याही जीवाचा मत्सर घडणार नाही. इवलीशी आमची मुक्ताई 3 देवांना उपदेश करते, आहे की ना. एक म्हणजे चांगदेवांना, उलट सुलट माघार गडी या फिरक होते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहना रास उलथून पाडीते. काय म्हणतात मुक्ताई, कित्येक हजार वर्षे तपश्चर्या करणाऱ्यांना उलथून पाडले. आपली तपश्चर्या काय आहे, काय माऊली. आम्ही आळंदीला जातो ना, पोलीपाट लाटण्या घेऊन येतो. आम्ही पंढरपूरला जातो आणि तिकडून टोपली आणि सोपा घेऊन येतो. बोलतो अशी टोपली आपल्याकडे भेटतच नाहीत. अगदी कित्येक हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना जर त्यांनी उलटून पाडलंय तर ते आपल्याला ठेवतील का बाबा. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा सगळ्या तुटून पडतात. आणि ह्या एकदा सगळ्या तुटून पडल्या ना की मग माणसाला माणसाची जाणीव राहत नाही, मी काय करतोय ते. व्यसनाधीन झालेल्या माणसाला कळत नाही का मी जे करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे. एखाद्याचं घर उद्ध्वस्त होतोय, संसार उद्ध्वस्त होतोय, घराचं स्मशान होतंय, आणि अशाच माणसाच्या बाजूला जाऊन जर आम्ही बसत असू तर आम्हाला कळत नाही का तो उद्ध्वस्त कशाने झालेला आहे. पण माणसाच्या मनाची आवड काय, कसली आवड आहे माणसाला, माणसाच्या मनाला काय आवडत आहे. आणि म्हणून मग मुक्ताई बोलते, उलट सुलट माघारा गडिया फिरक होते काशी, भरला पूर मायेचा लोंढावा होनिया जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहना रास उलथून पाडीते. सांगा ना, रावणाचा वध कोणी केला, रावणाला मारलं कोणी, रावणाच्या अहंकाराने रावणाला मारलं, रावणाच्या अहंकाराने रावणाला मारलं. बरं का. बायको सांगते, अहो शरणला श्रीराम प्रभूंना तुमचा पण उद्धार होईल आणि माझा पण उद्धार होईल. पण नाही, तो बायकांचा सगळाच ऐकायचा नसताय. मी म्हणेन सगळंच ऐकायचं नसताय, पण जे हिताचं असेल ते ऐकायचं असतंय. तुमच्या आईवडिलांपासून जर ती तोडत असेल तर नका ऐकू दादा. पण गेली 25 वर्ष लग्नानंतर तुमच्या प्रत्येक वेळेला पाया पडताना जर ती सांगत असेल का अहो तेवढं व्यसन फक्त बाजूला सारा, तेवढं व्यसन फक्त सोडून द्या, आपली मुलंही उत्तम होतील, आपला संसारही उत्तम होईल आणि आपल्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकलं पाहिजे ना, ऐकलं पाहिजे. दुसरं म्हणजेच काम क्रोध मागे सारा, बाजूला सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदेव. बरं का. आणि तिसरं म्हणजे ज्या वेळेला हे चारही भावंड पंढरपूर क्षेत्री गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होण्याच्या आधी भेट झाली ती नामदेव महाराजांची. बरं का. निवृत्ती दादा नमस्कार करतायत नामदेव महाराजांना, ज्ञानदेव दादा माऊली नमस्कार करतायत, सोपान काका नमस्कार करतायत, मुक्ताई मात्र निरीक्षण करते. सांगू का, कोणी कितीही लहान असो मोठा असो, पण एखादा जर आपल्या पायाला वाकायला आला ना, दादा चरणाला नमस्कार करायला आला ना, तर आपल्याला थोडं तरी वागता आलं पाहिजे. ही पद्धत आहे.
बरं का, थोडं तरी आपल्याला नम्र होता आलं पाहिजे तिथे. पण तसं काही नामदेव महाराजांकडे दिसलंच नाही. ताटच्या ताट होते नामदेव महाराज. आणि मग म्हणून काय झालं, तिन्ही म्हणजे निवृत्ती दादा, माऊली आणि सोपान काका यांनी नमस्कार केल्यानंतर ज्या वेळेला मुक्ताई करतील नमस्कार अशा दृष्टीने पाहत असताना मुक्ताईने नमस्कार केला नाही. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणतात, अगं मुक्ताई, तुला माहितीये का यांचा अधिकार किती मोठा आहे? देव यांच्या हातून नैवेद्य स्वीकारतायत, देवाच्या जवळ आहेत. अखंड आपण ज्या पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श व्हावा, दर्शन व्हावा म्हणून एवढ्या लांब इथपर्यंत आलोय ना, त्या देवाच्या अखंड जवळ असतात हे. मग ती मुक्ताई म्हणते, जयास अखंड पांडुरंगाचा संग, का अहंकार गेला नाही, का अहंकार गेला नाही. आणि सांगा ना, परमार्थ करताना जर तोच अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर आपल्याला देवाची प्राप्ती करून देईल तो. विषय काय माहित आहे का, आपल्याकडचा नको असलेला भाग बाजूला सारा, आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदला, त्या देवाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. महत्वाचं काय माहितीये का, आम्ही देव होण्यापेक्षा देव पाहायला जास्त आवडीने जातो. आम्ही स्वतःचा विचार करण्यापेक्षा देवाचा विचार खूप करतोय. ज्या दिवशी आम्ही मी शोधू ना, त्या दिवशी मीच्या बाजूलाच देव आहे याची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. मीच्या बाजूलाच देव आहे. आम्ही काय करतोय, मी शोधत नाही आणि डायरेक्ट देव शोधायला जातो. संतांनी आधी मी शोधलं, जगद्गुरु तुकोबांनी आधी मी शोधलं, माऊलींनी आधी मी शोधलं, मी कुठे आहे, मी कोण आहे. आलासी कोठुणी जासी कवण्या रेठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. प्रत्येक अगदी जर पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहे, तो श्री गणेश आहे. त्या श्री गणेशामुळे या डेकोरेशनला महत्व आहे. आम्ही मूर्तीपेक्षा, देवापेक्षा डेकोरेशनला विशेष महत्व देतो. म्हणून तर आम्ही खोणी सोडून मुंबईला जातो, कल्याणमध्ये जातो. काय पाहायला जातो, देव का डेकोरेशन? आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मळे, मळेच मळेच कर्तृत्व न घडे कदा काळी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जोपर्यंत तो श्री गणेश आहे तोपर्यंत या डेकोरेशनला किंमत आहे. मी म्हणेन, या ठाकरे परिवाराच्या घरामध्ये जो गणेश मूर्ती रूपाने विराजमान झालेला आहे तो देव. ते मूर्ती रूपाने येण्याच्या आधी 2 दिवस आधीच त्यांचं डेकोरेशन तयार आहे. 2-4 दिवस तरी आधीच डेकोरेशन तयार असेल. पण मूर्तीची स्थापना होण्याच्या आधी कोणीही त्या डेकोरेशनचं दर्शन घेण्यासाठी आला नाही. आला होता दादा? कोणी नाही. आज विसर्जन होईल, कदाचित 1-2 दिवस ते डेकोरेशन तसंच राहणार आहे. पण विसर्जन झाल्यानंतरही कोणीही डेकोरेशनचं दर्शन घेण्यासाठी मात्र या ठिकाणी येणार नाही. ज्या डेकोरेशनला आम्ही विशेष महत्व देतोय ना, मी म्हणेन डेकोरेशन असं असावं, दादांनी केले अशा प्रकारे आल्याबरोबर पहिले मूर्तीकडे लक्ष गेलं पाहिजे माणसाचं, डेकोरेशनकडे नाही. आम्ही डेकोरेशनच असं करतोय की मूर्ती कसली आहे, कुठली आहे हे नंतर विचार करतोय. आम्ही पहिले डेकोरेशनला आकर्षित होतोय. या कलियुगामध्ये डेकोरेशनला जास्त महत्व आहे. म्हणून तर 40-40, 50-50 पोरी पाहून ना मग असं त्याचं जे काय असेल ते कशाला महत्व आहे. आणि कलीने सांगितलंय ना, कलीचा महिमा जो वर्णन केलेलं आहे ना, त्याने सांगितलंय सगळं काही, मी कशा प्रकारे या ठिकाणी कार्य करणार आहे. बरं का, महत्वाचं असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो श्री गणेश आहे. त्या श्री गणेशाचं वर्णन, महिमा या ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्या जय जया स्वस्वयं वेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारा जोची. ओम नमोची अध्या म्हणजे सगळ्यांच्या आधीचा ओम म्हणजे प्रणव, आणि त्या प्रणवापासून, त्या ओंकारापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती आहे. तुमचा अभ्यास असेल, आपला अभ्यास असेल, आपल्याला माहिती असेल, प्रतिपालन करण्याचं काम विष्णू करतायत, उत्पत्ती करण्याचं काम ब्रह्मा करतायत आणि संहार करण्याचं काम रुद्र महादेव करतायत. पण ते त्याची जाणीव करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान.
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन सर्वत्र आहे. फक्त त्याची जाणीव घेता आली पाहिजे, त्याची ओळख घेता आली पाहिजे. शिव महापुराणामध्ये कथा आलेली आहे बरं का. महादेव आणि पार्वती यांची दोन मुलं, एक कार्तिक स्वामी आणि एक श्री गणेश बरं का. त्या ठिकाणी अशी कथा आलेली की ज्या वेळेला हे थोडे जाणते झाले त्यावेळेला एकमेकाशी भांडायला लागले. कशावरून? लग्नावरून. माझं आधी करायचं की याचं आधी करायचं बरं का. जी कथा आलेली आहे ना ती आपण बोध रूपासाठी घ्यायला हरकत नाही. खलप्या काढण्यापेक्षा आम्हाला ते नाही तो किस काढायची पक्की सवय, या नक्की आता असेलच का बरं का. ते नाही ते करण्यापेक्षा आपल्याला जे आहे ते बोध घेण्यासाठी हरकत नाही ना. असो, आता ज्या वेळेला त्यांचा दोघांमध्ये वाद झाला, आई वडिलांनी लग्न करायचं ठरवलं, पण आधी कोणाचं? हा म्हणतोय माझं करायचं, तो म्हणतोय माझं करायचं. मग तेवढ्यात महादेव आणि पार्वती म्हणतात काय, जो पहिले पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल ना त्याचं लग्न पहिले करणार बरं का. शिव महापुराणात ही कथा आलेली आहे. काय सांगितलेलं आहे? पृथ्वीला प्रदक्षिणा पहिले जो पूर्ण करेल त्याचं लग्न पहिले करणार. एवढं ऐकल्या बरोबर कार्तिक स्वामी निघाले धावतच पळतच, कारण माझ्या पुढे गणपती जाता कामा नाही, गजानन जाता कामा नाही, पळत निघाले अगदी बरं का. गणरायाने दोन्ही हात जोडले, आई वडिलांना 5 प्रदक्षिणा मारल्या आणि येऊन आई वडिलांच्या पुढे महादेव आणि पार्वतीच्या पुढे हात जोडून उभे राहिले. त्यांचं लग्न करून दिलं. कार्तिक स्वामी कालांतराने बऱ्याच वेळानंतर ज्या वेळेला आले त्यावेळेला रस्त्यातच त्यांना समजलं की गणपतीचं लग्न झालं. अरे म्हणे असं झालंच कसं, माझ्या पुढे निघलंच नाही तो. मी एवढा धावत निघालो पुढे, माझ्या पुढे ते निघलेच नाहीत, मग असं झालंच कसं, अन्याय आहे म्हणे. मग तेव्हा त्याला सांगितलं, दादा आई वडिलांना 1 प्रदक्षिणा मारली ना की पृथ्वीला 1 प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य प्राप्त होत आहे. म्हणून मी म्हणेन पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई वडील आहेत, कारण पृथ्वी आम्ही अनुभवतोय ना आज, त्याला कारण आमचे आई वडील आहेत. देवाची जी पूजा करतोय आम्ही, देवाला जे भजतोय, देवाचं जे स्तवन करतोय, नामस्मरण करतोय, ही शक्ती, हे बळ, हे सामर्थ्य आम्हाला आमच्या आई वडिलांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या आशीर्वादाने प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून तो श्री गणेश, त्याला आपण विघ्नहर म्हणतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येकाचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचं काम तो श्री गणेश करत असतो. कार्य तो श्री गणेश करत असतो. देवादिकांवर सुद्धा एकदा संकट आलं होतं बरं का. आणि ते देवादिकांचं सुद्धा संकट निवारण करण्याचं काम त्या श्री गणेशाने केलेलं आहे. देवादिकांचं सुद्धा संकटाचं निवारण करण्याचं काम श्री गणेशाने केलेलं आहे. काय झालं माहितीये का, दशग्रंथी ब्राह्मण ज्याचे 4ही वेद मुखोद्गत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, 4ही वेदाचे महावाक्य अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मन ब्रह्म हा प्रज्ञा नाम ब्रह्म. आणि ज्या वेळेला रावणाची आई समोर मातीच्या लिंगाची पूजा करताना रावणाने बघितली, रावणाचं लक्ष गेलं. रावण म्हणतो, आई अगं दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करतेस, मला काय कमी आहे, माझ्याकडे काय कमी आहे, एवढं बळ आहे माझ्याकडं की कैलासात सकट त्या महादेवाला मी घेऊन येऊ शकतो, तू मातीच्या लिंगाची पूजा करतेस, जरा थांब. थांबवली आईला. गेला रावण, गेला कैलासाला, हात लावला, धरणीकंप व्हायला लागला. सगळे देव विचार करायला लागले, आम्ही काही करत न करता सुद्धा धरणीकंप कसा होतोय. ब्रह्मदेवाला विचारलं म्हणे मी काहीही करत नाही, विष्णुदेवाला विचारलं म्हणे मीही काही केलेलं नाहीये, मग धरणीकंप होतोय कसा. इकडे पार्वती माता महादेवाला विचारते, अहो काय चाललंय. तेवढ्यात महादेव म्हणतायत, माझा एक भक्त आहे, खेळतोय, खेळू दे, जेवढा खेळेल तेवढा. आणि थोडा वेळ खेळून दिल्यानंतर महादेवांनी आपला पाय त्या कैलासावर ठेवल्याबरोबर तो रावण त्या ठिकाणी दडपला गेला. तिथून मुक्त होण्यासाठी, तिथून मोकळा होण्यासाठी, तिथून निघण्यासाठी त्याने अनेक राग मुखोद्गत, अनेक राग गायले. त्या ठिकाणी भगवंताचं स्तवन केलं, नामस्मरण केलं, आतड्याचा तुंतुण आणि शिराचा तंबोरा केला असं म्हणतात, असं वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. आणि मग काय झालं, ते नामस्मरण, ते स्तवन, ते भजन ऐकून महादेव प्रसन्न झाले. सांगू का, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणून ज्याला म्हटलं जाते तो महादेव सगळ्यात लवकर प्रसन्न होणार. बरं, प्रसन्न झाल्यावर पण काय देईल सांगू शकत नाही, म्हणून तर त्याला म्हणतात भोळा शंकर.
बरं का. प्रसन्न झाल्यावर पण बाबा काय देईल ना ते सांगू शकत नाही, म्हणून भोळाशंकर म्हटलेलं आहे. असू द्या. आणि मला महादेव म्हणाले, अरे काय करतोय तू, काय कशासाठी हे सगळं, काय काय हवंय म्हणे. आत्मलिंग हवंय. आत्मलिंग दिलं आणि सांगितलं महादेवांनी, तुला ज्या ठिकाणी न्यायचं त्या ठिकाणी तिथपर्यंत व्यवस्थित ने, मध्ये कुठेही रस्त्यात ठेवू नको. अमुक अमुक कालावधी त्याला दिला, एवढा काळ जर तू त्याचं पूजन केलं तर जगाचा बाप तू होशील, सगळ्या देवांचा देव तू होशील, सगळी सूत्र तुझ्या हातात येतील, सगळे देव तुझ्या हाताखाली काम करतील, तू सांगतील तसं वागतील ते सगळे. हे ऐकलं नारद मुनींनी. आणि नारद मुनीने जाऊन देवांना सांगितलं, आता काही खरा नाही आपल्याला सगळ्यांना बाबा म्हणायला लागेल. कोणाला? रावणाला. सगळ्यांना डॅडी म्हणायला लागेल, पप्पा म्हणायला लागेल. आता म्हणे काय झालं, महादेवाने असं असं केलेलं आहे. सगळ्यांची धावपळ चालू झाली. या संकटातून आपल्याला सोडविल कोण, या प्रसंगातून आपल्याला सोडविल कोण. सगळ्या देवांची धावपळ चालू झाल्यानंतर तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारा एक श्री गणेश आहे. कोणावर जरी प्रसंग आलं तरी त्याचा धावा केल्यानंतर ते आलेल्या विघ्नातून तो बरोबर तो विघ्न दूर करत असतो, म्हणून त्याला निर्विघ्न म्हटलेला आहे. निर्विघ्न म्हटलेला. गणेशाकडे गेल्यानंतर गणपतीने सांगितलं, गजाननाने सांगितलं, हे काय माझ्यासाठी काही मोठं काम नाहीये, थोडेसे चणे द्या, गुळ खोबरं द्या. म्हणून गुळ खोबरं ठेवतो का मौली आपण. थोडेसे चणे द्या, गुळ खोबरं द्या, लाया द्या, थोडं कुरमुरे द्या, मी खात खात जातो. बाळाचं रूप घेऊन गणपती बाप्पा, गजानन बाप्पा बरं का रावणाच्या वाटेमध्ये येऊन उभे राहिले. रावणाला संध्येची वेळ झाली. आता आत्मलिंग तर खाली ठेवता येत नाही, मग कोणतरी पकडायला पाहिजे. मग लांबून आवाज दिला, हे इकडे ये. कोण आहेस तू? म्हणे मी गणपती. कोण? म्हणे गजानन. तुझ्या बापाचं नाव काय? म्हणे महादेव. अरे काय देईल तो तुला? कोण म्हणतोय? रावण. तो देईल काय तुला? म्हणे काय? सगळे अंगाला भस्म लावलेले, रुंड माला गळ्यामध्ये, स्मशानात राहतो, त्याच्याकडे राहून तुला काय भेटणार आहे? चल माझ्या बरोबर, तुला पाहिजे ते देतोय. बाबा गजानन आहे, तो गणपती आहे, विघ्नहार आहे, त्याला सगळं कळतंय बरं का. पण हात जोडून उभा होता, मला जे काम करायचं आहे, साध्य करायचं आहे ते महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे लंका पहिले कोणाची होती? म्हणून काही वेळेला बोललं जाते लंकेची पार्वती. कधी म्हटलं जाते? ज्या वेळेला सगळं जातंय ना, बघूया आपण 1-2 मिनिटात बरं का. ती पार्वती माता महादेवांना प्रत्येक वेळेला सांगायला लागली, माझी माऊस बहिणी, तिचा मोठा बंगला आहे, माझी मैत्रीण आहे, एवढी मोठी गंडण घालून ती कार्यक्रमाला येते सगळीकडं, माझी मामी बहिणी ना, त्यांचा पण लय मोठा घर आहे. कोण म्हणते? प्रत्येक बाईला वाटतंय ना की आपलं पण काहीतरी व्यवस्थित असावं. असं पार्वती माता महादेवांना म्हणते की आपलं पण काहीतरी व्यवस्थित घर असावं. कुबेराने हे भाषण, हे संभाषण ऐकलं आणि कुबेराने एक विचार केला की महादेवांना जर आपल्याला काहीतरी सेवा करायची जर संधी मिळत असेल महादेवांची, तर माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे. म्हणून कुबेराने ती सोन्याची नगरी तयार केली आणि दिली कोणाला? पार्वती माता आणि महादेवांना. एवढी मोठी सोन्याची नगरी म्हटल्यानंतर जेवढा मोठा बंगला तेवढा मोठा भट पण पाहिजे पूजा करायला बरं का. फक्त पाकिटवर लक्ष ठेवणारच नको, हे महत्वाचं आहे. सांगतो ना पुढे तुम्हाला. रावणाला त्यावेळेला 1 नंबरचा भट रावण बरं का, 1 नंबरचा ब्राह्मण रावण, दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात त्याला. आणि त्याला आमंत्रित केलं, पूजेला आला. पण ध्यान पूजेवर कुठं त्याचा? तो सोन्याची नगरी निरीक्षण करायला लागला. लादी कुठले आणले, टायल्स कुठले आणले, किचनला किती खर्च झाला असेल, बेडरूम काय जबरदस्त आहे, काय पूजेवर लक्षच नाही त्याचा. ठीक आहे, हरकत नाही, चला. त्याच्या मनामध्ये जे होतं ते बरोबर त्यांनी साठवून ठेवलं. पूजा झाली. महादेव बोले, अरे काय पूजा केली रे, प्रसन्न झालो, आनंद वाटला मला. काय मागायचं ते माग, काय मागायचं ते माग. एवढंच ऐकलं, हीच संधी साधली. आणि रावणाने सांगितलं, ज्या घराचा गृहप्रवेश वास्तू शांतीची पूजा मी केली ना, तो घर मला देऊन टाका. तिथेच पाणी सोडलं महादेवाने. मायमाऊलींना प्रश्न आहे फक्त, का पार्वतीची अवस्था काय झाली असेल फक्त कल्पना करा, पार्वती मातेची. असू दे, चला ठीक आहे. आता खरं तर याच्याकडे जे ऐश्वर्य आहे ते महादेवामुळेच आहे. पण हा गणपतीला काय बोलतोय, तो तुला काय देणार आहे, चल माझ्या बरोबर. गणपतीने नमस्कार केला, दादा तुझं काय काम आहे ते सांग, तर मी चाललो.
नाही नाही म्हणे जाऊ नको, हे माझं लिंग जे आहे ना हे एवढं फक्त सांभाळ. अरे पण म्हणजे मी लहान आहे, मला सांभाळेल का? सांभाळेल म्हणे, तू काय टेन्शन घेतो, फक्त पकडतो. नाही नाही म्हणे, जड झालं तर मी 3 वेळा फक्त हाक मारेन तुला, 3 वेळा हाक मारून जर नाही आला तर मी ठेवेन, बरं का. आणि मग काय झालं माहितीये का, रावण गेला तिकडे, मग्न झाला, रममाण झाला. इकडे गणेशाने हाक मारली, त्याला आवाज जाईल नाही जाईल अशा प्रकारे 3 हाका मारल्या, आत्मलिंग ठेवलं. आणि हे ज्या वेळेला त्याला कळलं, कोणाला, रावणाला, त्यावेळेला तो येऊन अगदी बळ लावून महाबळ, म्हणून त्याला नाव आहे महाबळेश्वर. महाबळ लावलं त्याने, जेवढं बळ होतं तेवढं लावलं त्या लिंगाला उपटण्यासाठी. आता लिंग उपटत नाही म्हणून ज्या वेळेला त्यांनी बळ लावून ते खेचलं ना, त्यावेळेला त्या लिंगाला गायीच्या कानाचा आकार आला, म्हणून गोकर्ण महाबळेश्वर. गोकर्ण का? गायीच्या कानाचा आकार आला म्हणून गोकर्ण. महाबळ लावलं म्हणून महाबळेश्वर, बरं का. आपल्याला ते महत्वाचं नाही, महत्वाचं काय माहितीये का, ज्या वेळेला गणरायाने ते जमिनीवर ठेवलं ना, त्यावेळेला देवांनी फटाकड्या वाजवल्या, तिकडे लगेच मस्त बँजो बँड लावून नाचायला सुरुवात केली त्यांनी. मला माहित नाही त्यावेळेला बँड होत्या का नाही होत्या त्या, पण पुष्पवृष्टी केली, बरं का. पुष्पवृष्टी केली आणि काय झालं, आनंद अगदी आनंद साजरा करायला लागले त्या ठिकाणी, की बाबा आपल्यावर आलेलं संकट आता काय झालं, टळलं गेलं. सांगा ना, जो देवाधिकांचं संकट टाळतो तो तुमचं आमचं संकट टाळेलच ना, नक्की ना. फक्त आपण काय केलं पाहिजे माहितीये का, त्याची कृपा आपल्यावर व्हावी एवढं जर वाटत असेल तर बघा, कितीपर्यंत कार्यक्रम करायचा आपल्याला, 5-10 मिनिटं असो, ठीक आहे. 12च्या आतमध्ये, ठीक आहे. 12 वाजता आरती आहे, ठीक आहे. एका गावाच्या रस्त्यावर एक दगड होता मध्ये, बरं का. येणारा जाणाऱ्याला खूप त्रास व्हायचा. काहींची तकलीफ, डोकी फोडली, काहींच्या ठेचा लागल्या, काहींचं कुठे लागलं, काहींचं डोकं फुटलं, काहींचं काय काय भरपूर त्रास होता. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला वाटाचा हा दगड बाजूला केला पाहिजे, पण कोणाची हिंमत नव्हती. कारण असे काही गावामध्ये दगड असतात, अख्ख्या गावाला त्रास असतो, पण बाजूला करण्याची हिंमत कोणाची बाबा नसते. ज्यांनी प्रयत्न केला ना, त्यांचा कार्यक्रम केला त्यांनी, बरं का. समजेल ना तुम्हाला, गणपतीची कृपा आपल्यावर केव्हा होईल हे महत्वाचं आहे, बरं का. काही काळांतराने त्या गावाच्या रस्त्यातून एक साधू पुरुष येत होते. ते साधू पुरुषांनी बघितलं, अरे रस्त्यात दगड आहे. गाववाल्यांना सांगितलं हा दगड मला पाहिजे. ते साधू पुरुष घेऊन गेले. 4-5 वर्षानंतर त्या गावात आले. त्या गावकऱ्यांना सांगितलं तुमच्या गावामध्ये अमक्या देवाचं मंदिर बांधायचंय, मंदिराचं काम तुम्ही करा, मूर्ती माझ्याकडून. मंदिराचं काम पूर्ण झालं. प्राणप्रतिष्ठेसाठी ती मूर्ती ज्या वेळेला गावात आणली त्यावेळेला सगळे गावातली लोक आकर्षित झाली. त्या मूर्तीला पाहून सगळे निरीक्षण करायला लागले. जो त्या मूर्तीकडे पाहतोय ना तो पाहतच राहतोय. आणि पाहता पाहता काय म्हणतोय माहितीये, ही मूर्ती एवढी सुबक आहे, एवढी आकर्षित आहे, जो पाहतोय तो आकर्षित होतोय. सांगा ना, ही मूर्ती तयार करायला दगड तरी कुठला आणला असेल? नाहीच राहत. म्हणून साधूला विचारलं, महाराज दगड कुठला? म्हणे तुमच्याच रस्त्यावरचा रे, तुमची डोकी फोडणारा, तुमच्या ठेचा लावणारा, बरं का. आता मात्र गावले विचार करायला लागले, एवढा परिवर्तन म्हणजे महाराजांना किती त्रास झाला असेल. राहतच नाही म्हणून महाराजांना विचारलं, महाराज नक्की काय केलं? त्या दगडाचा देव झाला. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, अरे दादा, प्रत्येक दगडात देव असतो. महाराजांनी सांगितलेलं उत्तर बघा, काय सांगितलंय? प्रत्येक दगडात देव असतो. तसं ह्या दगडातही देव होता. मी विशेष काही केलं नाही, फक्त नको असलेला भाग बाजूला केला, मूर्ती आपोआप तयार झाली. मी म्हणेन ज्या दिवशी आम्ही नको असलेला भाग आमचा बाजूला करू ना, त्या दिवशी बसल्या जागेवर गणपतीची मूर्ती, त्या देवाची मूर्ती तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नको असलेला भाग बाजूला करणं हा उद्देश आहे संतांचा. ही ज्ञानेश्वरी आम्हाला जी दिली ती कशासाठी दिली? टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही. आमचा नको असलेला भाग बाजूला करायचा आहे. कुठला नको भाग आहे ना ते इथे सांगितलेले. आम्ही काय केलं पाहिजे? त्यासाठी आमचं चित्त भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाहून जर ठेवून आम्हाला चालायचंय, मौली ज्ञानोबांच्या पावलावर पाहून ठेवून जर आम्हाला चालायचं आहे, खऱ्या अर्थाने देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आम्हाला करायचं आहे, तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा सुद्धा आम्ही विचार करायला हवा.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जर आम्ही विचार केला तर बघा ना, वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं तोरण बांधलं स्वराज्याचं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी. मी म्हणेन माऊली कुठेही जन्माला येत नाही, ज्या ठिकाणी रुक्मिणी माता आहे त्याच ठिकाणी माऊली जन्माला येतात. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचे विचार, ती कर्म आणि ते कार्य आम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. ज्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि त्या प्रकारचे संस्कार असतात त्याच ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करता येईल मात्र निश्चित आहे. आमच्या जीवनाची काही सूत्र आहेत. आम्हाला जर सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर काही सूत्र आहेत, त्या सूत्रांचं पालन आम्ही केलं पाहिजे. अमेरिकेमध्ये ज्या वेळेला विवेकानंदांचं भाषण चालू होतं, त्यांचं ते बोलणं, त्यांचं ते वक्तृत्व, त्यांचं ते तारुण्य आणि त्यांचं ते सौंदर्य बघितल्यानंतर ज्या वेळेला भाषण पूर्ण झालं त्यावेळेला एक तरुणी त्यांच्या पुढे आली, हात जोडले आणि विवेकानंदांना म्हणते, काय मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. विवेकानंद म्हणतात, का? तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून तुमच्याशी मला लग्न करायचं आहे. हात जोडले विवेकानंदांनी सांगितलं, आई साहेब, आई हे प्रत्येकाला म्हणता आलं पाहिजे. ज्या दिवशी म्हणता येईल ना त्या दिवशी खरी भक्ती आपल्याकडून घडते समजा, त्या दिवशी आपल्याला परमार्थ कळला समजा. आई साहेब, तुमच्याशी लग्न केल्यानंतर मुलगा होईल नाही होईल, आताच मी तुमचा मुलगा आहे असं समजा ना, आताच मी तुमचा मुलगा आहे असं समजा ना. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचं जर बोलायचं झालं तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती कार्याला असताना, कार्यरत असताना कर्नाटकामध्ये सावित्रीबाई देसाई यांनी त्यांचं स्मारक उभं केलेलं आहे. कार्याला असताना, गेल्यानंतर अनेक स्मारक उभे करतो रे आम्ही, पण कार्य करत असताना आपले अनेक सरदार तिकडून येत होते कर्नाटकावरून. अनेक प्रांत जिंकून येत असताना त्यांनी विचार केला, बेलवाडी नावाचं ठाण आहे, छोटस ठाण आहे, सरदारीन कोण आहे? महिला आहे, बाई आहे. कोण? सावित्रीबाई देसाई. सहज जिंकून जाऊ. कोण विचार करतायत? आपले सरदार विचार करतायत. आणि गेले गेले तुटून पडले. युद्धाला सुरुवात झाली, पण बाई पण तेवढी चिवट होती, सहज हार मानणारी नव्हती. काय झालं? नेमका आपल्या सरदारांचा पराभव झाला आणि त्या बाईचा विजय झाला. सरदार परत येत असताना विचार केला की महाराजांना सांगायचं काही का बाईकडून आपल्याला पराभव झाला, एका बाईकडून आपण पराभव स्वीकारला. आणि मग काय केलं त्यांनी? पुन्हा काही सैन्य जोडले गेले, पुन्हा काही सैन्य बरोबर घेतले आणि काय झालं? पुन्हा एकदा जाऊन तुटून पडले. युद्धाला सुरुवात झाली. आता मात्र त्या बाईचा पराजय झाला, बाईला हार मानावी लागली. आता त्या बाईला घेऊन महाराजांकडे निघायला आले. रस्त्याने चालत असताना त्या बाईच्या बरोबर एक तिचं लहान तहान बाळ होतं. ते बाळ घेऊन बंदिस्त असलेली ती बाई तिला आणून महाराजांकडे उभी केली. बाईला बघितल्याबरोबर तिच्या हातात असलेलं बाळ जे आहे ना ते महाराजांनी जवळ घेतलं, त्याला मांडीवर घेतलं. पण ती बाई थरथर थरथर कांपत होती. ती विचार करत होती, ती महाराजांना विनवणी करत होती. म्हणे, महाराज, चुकी माझी आहे, पराभव माझा झालेला आहे, पराजित मी आहे. जी काही शिक्षा करायची ती मला करा, यामध्ये माझ्या बाळाचा काहीही दोष नाही, त्याला काहीही करू नका. ती बाई विनंती करते, हात जोडते महाराजांना. समोरच दरवाजात उभे असलेल्या एका सेवकाकडे महाराजांनी बघितलं आणि महाराजांच्या नजरेतून त्याला कळलं महाराजांना काय सांगायचं आहे. तो सेवक आतमध्ये गेला, एक वाटीभर दूध घेतलं, त्याच्यामध्ये चमचा घेतला, ती वाटीभर दूध आणि चमचा महाराजांच्या हातात आणून दिला आणि महाराज त्या बाळाला दूध पाजतायत. महाराज त्या चमच्यामध्ये त्या बाळाला दूध पाजतायत आणि पाजता पाजता काय म्हणतायत माहिती आहे? अरे, माझ्या मांडीवर जो आज आहे ना तो माझा भाचा आहे आणि हा जर भाचा आहे तर तुम्ही माझ्या बहीण आहात आणि कुठला भाऊ कुठल्या बहिणीला शासन करणार आहे? त्याच वेळेला महाराजांनी सांगितलं सरदारांना, जा या ताईचं जे काही राज्य असेल तिचं तिला परत करा आणि माझ्याकडून भावाकडून चोली बांगडीसाठी अधिक राज्य तिला द्या. त्याच वेळेला त्या बाईच्या अंगाचे शहारे उभे राहिले. दुःखाचे अश्रू जे होते ते थांबले गेले, आनंद अश्रू आले आणि मग विचार करायला लागले, संकटाच्या वेळी देव धावतोय असं मी ऐकलं होतं, पण संकटाच्या वेळी प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडतंय हे मी आज तुमच्याद्वारे पाहत आहे. महाराज कार्याला असताना
कर्नाटकामध्ये सावित्रीबाई देसाई यांनी त्या ठिकाणी महाराज असे बसलेले मांडीवर बाळ आहे, त्याला दूध पाजतायत, समोर ती सावित्रीबाई देसाई निरीक्षण करते. अशा प्रकारचं स्मारक त्यावेळेला बांधलेलं आहे. जी महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून आम्ही म्हणतोय, त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही कार्य करतोय. आम्ही भाग्यवान आहोत. आमचं मत भाग्य आहे की महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून म्हटलं जात आहे. या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या पुण्य पावन भूमीमध्ये आमचा जन्म झालेला आहे. आम्ही काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. प्रत्येक आई बहिणीकडे ज्या वेळेला आम्ही आई आणि बहीण म्हणून बघू की नाही, त्यावेळेला निश्चित आम्हाला परमार्थ कळेल, त्यावेळेला निश्चित आमच्याकडून भक्ती घडेल. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, दुसऱ्याचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, तिरस्कार करू नका. साधने तरी हिची आता जो कोणी साधेल परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. आणि परमार्थाला सुरुवात इथपासून होत असते. सर्वश्रेष्ठ ग्रंथ जो आपला आहे ना, गीता ग्रंथ, हा गीता ग्रंथ सुद्धा काय सांगतोय माहितीये का? माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये जी कर्म करतोय ना, ती कर्म म्हणजेच भक्ती आहे, ती कर्म म्हणजेच परमार्थ आहे. फक्त ते कसं जगावं, कसं वागावं हे कळलं पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर माणसाला बघा ना, मोठमोठ्या श्रीमंत माणसांकडे कुत्री पाळली जातात. मी म्हणणार नाही की तुम्ही पाळू नका, प्राण्यावर प्रेम केलं पाहिजे, प्राण्याला जीव लावला पाहिजे, प्राण्याला आपलंसं केलं पाहिजे. पण ज्यांच्या घरात कुत्री आहेत ना, त्यांचे आई वडील मात्र आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. हे मोठं दुर्भाग्य आहे, मोठं दुर्भाग्य. एका माणसाने एका साधू पुरुषाला विचारलं, ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलांनी किती दिवस सूतक पाळावं? किती मस्त प्रश्न आहे. ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलांनी किती दिवस सूतक पाळावं, हा प्रश्न त्या साधूला विचारला. साधूने दिलेलं उत्तर ऐका, ऐका ना काय म्हणतात साधू. ते साधू म्हणतायत, ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवले ना, ते आई वडील मरायची काय वाट पाहतायत? ज्या दिवशी नेऊन ठेवलं त्या दिवसापासून सूतक चालू झालं, मरेपर्यंत न फिटणार सूतक. म्हणून आमच्यावर निष्कामतेने निरापेक्षेने ह्या जगात प्रेम करणार एकमेव दैवत असेल ना, तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. आई आमच्यासाठी काय करते? ज्या वेळेला आम्ही मोठे जाणते झाल्यानंतर एकमेकाचा जीव घ्यायला निघतोय की नाही, मी म्हणेन आई स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला प्राणही जाईल याचा विचार न करता बाळाला जन्म देते. म्हणून त्याला म्हणतात बाळांत. बाळांत. जोपर्यंत ती माता बिचारी शुद्धीत आहे ना, तिला बोलण्याची शक्ती जोपर्यंत आहे, पाहण्याची शक्ती जोपर्यंत तिला कळतंय ना, तोपर्यंत मरणदायी यातना सहन करत असताना सुद्धा त्या डॉक्टरांना फक्त ती माता एकच सांगते, ती आई एकच सांगते, डॉक्टर साहेब माझं काहीही झालं तरी चालेल, पण माझं बाळ सुखरूप जन्माला आलं पाहिजे, माझं बाळ सुखरूप जन्माला आलं पाहिजे. त्याच आईची महती वर्णन करत असताना सुभाषितकर म्हणतात, आई कोणा म्हणून मी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी, नो हेच हाक माते मारी कोणी कुठारी, आई कोणा म्हणून मी आई घरी ना तारी. सारामुखी पिलांना चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई, वात्सल्य हे बघून मन व्याकुळ होई, आई कोणा म्हणून मी आई घरी ना तारी. येशील तू घराला परतोने केद वागे, रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे, आई कोणा म्हणून मी आई घरी ना दारी, स्वामी तिन्ही जगाचा आई वीण भिकारी. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही दादा. दृष्टी कमी झाल्यानंतर डोळ्यांची किंमत कळते, ऐकायला कमी यायला लागल्यानंतर कानाची किंमत कळते, ज्याप्रमाणे एखादं इंद्रिय निकामी झाल्यानंतर त्या इंद्रियाची किंमत कळते ना, तोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्या आई वडिलांची किंमत कळत नाही, गेल्यानंतर खऱ्या अर्थाने किंमत कळते. म्हणून आई आई असते. आम्ही आमच्या कामातून सगळे रिटायर होतो रे, पण आई नावाचं दैवत मात्र कधीच रिटायर होत नाही. आई कधी रिटायर होते? आम्हाला लहानपणी की नाही, काहीतरी 4थीला का 5वीला एक धडा होता, दिनूचे बिल होता की नाही,
तो दिनी नावाचा मुलगा होता ना, त्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आईने सांगितलेली कामं केली आणि त्याचं बिल तयार केलं बरं का. आईने ज्या वेळेला ते बिल बघितलं ना, त्यावेळेला आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. का? ती आई बोलते, अरे मी जर बिल तयार केलं ना माझं, आयुष्यात फेडणार नाही रे, आयुष्यात फेडणार नाही. म्हणून सामळीचे जोडवे जरी करून दिले ना आईला आणि वडिलांना, तरी त्यांच्या ऋणातून आपण कधीच फेडणार नाही, कधीच फेडू शकत नाही ते. मौली साधं उदाहरण आहे. ज्या वेळेला आम्ही गाढ झोपेत असतो ना, त्यावेळेला जर आमची झोपमोड कोणी केली ना, तर काय होतंय? अचानक जर येऊन कोणी उठवलं तर काय होतंय? तळपायाच्या मस्तकाला जाते. अरे जागण्याच्या वेळी दिवसभर तर तुला पाळणा म्हणून सांभाळच रे, हाताचा पाळणा केला आणि सांभाळलं. पण झोपण्याच्या वेळी सुद्धा ते बाळ जर रडत असेल ना, पाळण्यात जर राहत नसेल तर आईने बिचाऱ्याने हाताचा पाळणा करावा, त्याला असा झोपरावा, त्याला झेळ द्यावा. मध्येच एखादी डुलकी आली ना, तर तिने सावरावं स्वतःला, रात्रभर जागून त्या मुलाला मोठं होईपर्यंत सांभाळावं. सणाच्या दिवशी आम्ही नवीन नवीन कपडे घालून त्या सणाचा आनंद घेत असतो. नवीन कपडे घालून आम्ही आवरत असतो, मिरवत असतो. पण सणाच्या दिवशी सुद्धा ती आई बिचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या घरामध्ये राबत असते. सकाळपासून हे करू की ते करू, काय करू, आज सण आहे, माझ्या मुलांना काहीतरी गोडधोड खायला दिलं पाहिजे. आणि म्हणून ती आई प्रयत्न करत असते. स्वतःच्या चेहऱ्याकडे बघत नाही, आरशाकडे जाऊन पाहत नाही, स्वतःच्या केसांकडे पाहत नाही. सांगू का, काम करता करता हात जर मागले ना, तर तेच साडीला लुगड्याला पुसते. तिला वस्त्र कपडा घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. संध्याकाळपर्यंत बिचारी काबाड कष्ट करत असते. ज्या वेळेला आम्ही त्या सणाचा आनंद घेत असतो. म्हणून आई खॉट मध्ये जरी पडली ना, खाटेत जरी पडली ना, आजारी हो, तरी सुद्धा ती स्वतःसाठी देवाकडे काहीच मागत नाही. ती मागते ना, फक्त मुलांसाठी मागते. माझ्या पोरांचा संसार चांगला व्हावा, माझ्या मुलांनी आनंदात राहावं, माझ्या मुलांनी आनंदात जगावं, हीच अशा अपेक्षा फक्त ती आई करत असते. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विण भिकारी म्हटलेला आहे बरं का. आहे तोपर्यंत सेवा करा. कदाचित मौली तुम्ही म्हणाल की आई वडिलांच्या सेवेमध्ये काय फायदा आहे, काय मिळतंय. मी जबाबदारीने म्हणतो, आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूर क्षेत्री जे पांडुरंग परमात्म्याचं आम्हाला दर्शन होत आहे ना, याला कारण आई वडिलांची सेवा आहे. कुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. कदाचित तुम्ही म्हणाल आई वडिलांच्या सेवेमध्ये किती सामर्थ्य आहे. 28 युग पांडुरंग परमात्म्याला एका विटेवर उभं करून ठेवण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. म्हणून आम्ही किती जरी मोठे झालोत ना, या ठाकरे परिवारातले आमचे शांताराम दादा असतील, श्रीराम दादा असतील, आमचे महाराज असतील, सुरेश दादा, कैलासवासी शिवाजी दादांची मुलं असतील, हा संपूर्ण ठाकरे परिवार आज अतिशय चांगलं आहे. त्यांचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य पाहायला मिळतंय. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून आपल्या ताईसाहेब, अर्थातच सुरेश दादांच्या विशेष आमच्या अरुणाताई सरपंच पद भूषविलेले आहेत. अर्थातच या गावाची सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं आणि आता सध्या विद्यमान सदस्य सुद्धा आहेत. त्या म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कार्य आहे त्यांचं. पण मी म्हणेन, याच्या पुढे जेव्हा जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये ते प्रगती करतील, त्या वेळेला त्यांना खूप आनंद होणार आहे. पण त्या आनंदाच्या वेळेला कुठेतरी एक आठवण वडिलांची आणि आईची येणार आहे की आज माझी आई हवी होती, आज माझे वडील हवे होते. हे सगळं ऐश्वर्य, ही सगळी प्रगती पाहण्यासाठी. आणि म्हणून आपण आपल्या क्षेत्रामध्ये किती जरी प्रगती केली ना मौली, जो क्षेत्र तुमचा असेल तो किती मोठे होऊ द्या, किती आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा कुठल्या जो क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रामध्ये किती जरी मोठे झालात, कितीही मोठे, तरी आई वडिलांना विसरू नका. कारण मंदिराचा कलश जरी सोन्याचा असला ना, तर येणारा जाणारा हा पाषाणाच्या मूर्तीचंच दर्शन घेत असतो. म्हणून आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही किती जरी मुकुट मोठा सोन्याचा जरी धारण केला, तरी त्याच्या मागे आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. हे कधीही विसरता कामा नये, कधीही विसरता कामा नये.
कारण आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नसते, कुठलीच गोष्ट होत नसते. म्हणून अखंड जर पाहायला गेलं तर दादांनी मला सांगितलंच होतं सुरुवातीला की महाराज म्हणे आई वडिलांचं पुण्यस्मरण आहे, पण त्याच्याच बरोबर गणपती सुद्धा आहे, म्हणजे गणेशाची स्थापना सुद्धा केलेली आहे. तर जेवढं व्यवस्थितरित्या ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्या गणेशाचं स्तवन करता आलं, आई वडिलांबद्दल जे काही आपल्याला महत्वाचं जे काही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपल्याला मिळालं पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, या ठिकाणी या आईसाहेबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्याचप्रमाणे या गणेशोत्सवानिमित्त ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. कारण मला ते वाटतंय महाराजांनी मला कमीत कमी 1 महिना आधी हा कार्यक्रम सांगितला होता, त्यामुळे महाराज या ठिकाणी मला ही सेवा करता आली. ठाकरे परिवाराचं प्रेम आहे, सुरेशदादांचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे, त्यांच्या भावांचं त्यांच्या मुलांचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत आहे. उत्तरोत्तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांची प्रगती व्हावी अशी गणरायाकडे प्रार्थना करतो. देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी प्रत्येकाला स्फूर्ती मिळावी, स्फुरण मिळावं आणि सामर्थ्य मिळावं अशी गणरायाकडे प्रार्थना करतो. आज गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन आहे बरं का. मूर्तीचं विसर्जन करता करता आपल्याकडच्या द्वेषाचा, अहंकाराचा, तिरस्काराचा, अभिमानाचा, वाईट गोष्टींचं विसर्जन करा. कारण मूर्तीचं जरी विसर्जन झाला तरी गणरायाचा कधी विसर्जन होत नसतो, गणपतीचा कधी विसर्जन होत नसतो. तो विचाराच्या रूपाने, तो सामर्थ्याच्या रूपाने तो बाप्पा अखंड आपल्या घरामध्ये असतो बरं का. फक्त एक काम करा, 2 मिनिटात आपण थांबणार आहोत. तो गणपती घरात यायचा मूर्ती रूपाने 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 7 दिवसासाठी का 11 दिवसासाठी, तर 1 महिनाभर आधीपासून आमची धावपळ चालू असते. खरं आहे की नाही. मी म्हणेन वर्षभर ज्या कोपऱ्यात झाडू जात नाही ना त्या कोपऱ्यात झाडू जातो ह्या वेळेला, गणपतीच्या वेळेला बरं का. वर्षभर जी भांडी मस्त आराममध्ये मांडणीवर कुठेतरी वरती बसलेली असतात, ती सगळी भांडी ती माय माऊली काढते आणि सगळी घासायला घेते. तेवढ्या शेजारी विचारते काय ग एवढा पसारा, तेव्हा ती बोलते बाप्पा घरी येणार आहे ना, देव घरी येणार आहे. बघा जाता जाता एवढं फक्त स्मरणात ठेवा, ज्या घरात आमच्या 2 दिवस का 5 दिवस का 7 दिवस का 11 दिवस गणपती बाप्पा मूर्ती रूपाने येतो, ज्या घरात येतोय त्या घरात जर आम्ही केर कचरा काहीही घाण ठेवत नाही तर अंतरात्मा म्हणून तो श्री गणेश आमच्या ज्या घरामध्ये अखंड कार्य करतोय त्या घरात आम्ही कचरा ठेवावा का. ज्या दिवशी तो कचरा आम्ही काढू ना त्या दिवशी त्या गणेशाच्या अनेक रूपांचं दर्शन आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. असो या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा खूप मोठ्या, ज्ञान बिन असं काही नाही बघा, वाचन बिचन असं काही नाहीये. फक्त तुमच्यासारखी मंडळी समोर असली ना ऐकायला की पांडुरंग परमात्मा कृपा करून अगदी त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही होत असतंय. तुमच्या बरोबर मलाही श्रवण होत असतंय. माझं पामर आहे काय थोडंपण भयातील वाहन पायी बरी. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही खूप मोठे आहात, ज्ञानाने मोठे आहात, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. तुमच्या सगळ्यांच्या चरणी, सगळ्या माय माऊलींच्या चरणी, सगळ्या दादांच्या बाबांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो.